अरे बंद किस शार्ट में धोधा लगाते किस शार्ट में धोधा को क्या बोलेगा थे मालूम तुझे मैं नक्को और लड़ बुलाता कई लड़ा मेरे साथ बोल को खूब मार को गिर रहा बोल को फिरा किसकिंदा से फेंके तो ये पाड़ जो है ना वो मातंगा पाड़ को परा गिरा था कहते तो हम हम्पी में आ चुके हैं और हमें मिल चुके हैं दोस्त तो चलो चलते ಯೂಟ್ಯೂಬರ್ ಈಗ ಹಂಗೆ ಯೂಟ್ಯೂಬ್ನಾಗ ಅಪ್ಲೋಡ್ ಆಗ್ತಿಲ್ಲ ಬರ್ತಾಗ ನೋಡಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಮಾಡಬೇಕಿಲ್ಲ ವಿಡಿಯೋ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾರು ಮಾಡಕಂತಾರಲ್ಪ ನಾಳೆ ಬರಕ್ಕೆ ಟಿಕೆಟ್ ಟಿಕೆಟ್ ಕೊಡ್ರಿ ಎಷ್ಟು ಸರ್ ಟಿಕೆಟ್ ಎಲ್ಲಿದ್ದು ಎಂಟ್ರೆನ್ಸ್ ಅದ್ರದ್ದು ಓ ಸ್ಕ್ಯಾನರ್ ಅದ ಇನ್ನೆಲ್ಲ ಸ್ಕ್ಯಾನರ್ ರೊಕ್ಕ ಹಾಕ್ರಿ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ರಿ ಇಲ್ಲೊಂದು ದಿನ ಐತಲ್ಲ ಇದನ್ನು ಬಜಾರೇನ ಎಲ್ಲ ಬಜಾರೇನ ಅದು ಹಾಂ ನಿಮ್ಮ ಸಿನ್ನೂರಿಂದ ಯಾವಾಗ ಇರುತ್ತೆ ಸಂತೆ ಮಂಗಳವಾರ ಮಾಮ ಫೋಟೋ ತೆಗಿಲ್ಲ ಒಳಗೆ ತಗೊಂಡ್ ಬಾ ಇಲ್ಲಿ ಅಂತ विट्ठल बाजार यहाँ पर डायमंड्स को शेर के हिसाब से बेचा जाता था ಹೆಂಗ ಶೇರ್ ಲೆಕ್ಕ ಮಾಡ್ತಿದ್ರಲ್ಲ ಡೈಮಂಡ್ಸ್ನ ಇಲ್ಲಿ ಡೈಮಂಡ್ಸ್ ವಜ್ರ ವೈಡೂರ್ಯಗಳನ್ನು ಶೇರ್ ಲೆಕ್ಕಕ್ಕೆ ಮಾಡ್ತಿದ್ರು ಒಂದೊಂದು ಎರಡೆರಡು ಅಲ್ಲ ಶೇರ್ ಲೆಕ್ಕಕ್ಕೆ ಚಿನ್ನ ಬಂಗಾರ ಬೆಳ್ಳಿ ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಈ ಜಾಗವನ್ನು ಸುವರ್ಣ ಯುಗ ಅಂತ ಕರಿತಿದ್ರು ಯಾರ ಕಾಲದಲ್ಲಿ ಕೃಷ್ಣದೇವರಾಯನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಅವ ಅಸ್ಥೆಟಿಕ್ ತಕ್ಕರೋ ಫೋಟೋ ನೀಟ್ ಹೆಂಗೆ ತಕ್ಕಂದಿರಲ್ಲ ರಾಜ ತುಲಾ ಅಷ್ಟಾಯ್ತು ಅದು ಎಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ನೋಡಿ ಇಲ್ಲಿ ಹಿಂದಿ ಒಳಗೆ ನೋಡು ರಾಜರ ತುಲಾ ಇಲ್ಲ ನೋಡ್ರಿ ನಾ ಸುಳ್ಳು ಹೇಳಿದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಬರ್ದಾರ ನೋಡಿ ಹಾ ತೋಲಾ ರಾಜ ತೋಲಾ ಕಲ್ಲಿಂದ ಕೆತ್ತನೆ ಮಾಡ್ತಾರ ಹಾ ಅಲ್ಲಿ ಕಾಣತ್ತಲ್ಲ ಅಲ್ಲಿ ಐತಿ ನೋಡ್ರಿ ವಿರೂಪಾಕ್ಷ ದೇವಾಲಯ ಅಲ್ಲಿ ಮ್ಯಾಲೆ ಒಂದು ಗುಡ್ಡದಾಗ ಒಂದು ದೇವಾಲಯ ಕಾಣತ್ ನೋಡ ಅದು ಮ್ಯಾಲೆ ಐತಿ ಕೆಳಗೆ ವಿರೂಪಾಕ್ಷ ದೇವಾಲಯ ಐತಿ 8 ವರ್ಷ 10 ವರ್ಷ ಆತ್ ನಾವು ಬಂದು ಸಾಕು ಏನ ನಾವು ಹಾ ಗಾಡಿ ಬಂದ್ರೆ ಹೇಳ ಮಂಚರ್ ಬಂದ್ರೆ
ಇಸ್ಕೊಂತಿತ್ತು ಮತ್ತೆ ಊಟಕ್ಕೆ ಎಲ್ಲ ಫೋನ್ ಪೇದಾಗ ಅದಾವ ಹಾಕದು ಊಟ ಹೊಡ್ಯೋದಿಲ್ಲ ಎಲ್ಲಾರ ಅಂಗಡಿ ಅದಾವಲ್ಲ ವೆಜ್ಜನ ಅಂಗಡಿ ಅದಾವ ಈ ತರ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರೆ ನೋಡಿ. ಇಷ್ಟೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಾರೆ ನೋಡಿ. ಇಲ್ಲಿ ಯಾವ ಜಾಗ ಇದು ಏನು ವಿ ಸಿ ಅಂತ ಯಾರು ಇದು ಚಿನ್ನಮ್ಮ ಅಂತ ಯಾರ ಬರ್ದ ನೋಡದ ಪಿ ಎಸ್ ಏನು ಇದು ದೇವಸ್ಥಾನ ಅಲ್ಲಿ ನೋಡಿ ಉಮೇಶ್ ಏನ್ ಆಗ್ತಾರೆ ಬರ್ದ ಉಮೇಶ್ ವಾಣಿ ಅಲ್ಲ ಉಮೇಶ್ ವಾಣಿ ಲಕ್ಷ್ಮಣ ಕಲ್ಮಣ ಕೇವಿ ತೂ ಎಲ್ವಿ ಆರ್ ಎಸ್ ಹೊಸಬಿಟ್ಟಿಗೆ ಹೋಗ್ಬರೋಣ ಹೆಂಗೆ ಹೋದ್ರಂತ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ರಿ ಎಲ್ಲರೂ ಲೈಕ್ ಮಾಡ್ರಿ 10 ವರ್ಷ ಲೈಕ್ ಮಾಡಿ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡ್ರಿ ಇಲ್ಲಿಗೆ 20 ರೂಪಾಯಿ ತಗೊಂತಾರ ಇಲ್ಲಿಗೆ ಬಂದ್ರೆ ಯಾರು ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ ಅದ್ರೊಳಗೆ ಇದು ಹಂಪಿ ಹೋಗೋ ಗಾಡಿ ಅಣ್ಣ ಬೈಕ್ ಬೇಡ ಹುಡ್ರು ಬಾಯಿ ಸುದ್ದಿಲ್ಲ ಅಲ್ಲ ನಮ್ ಕೈಯಾಗಿರುತ್ತಲ್ಲ ಸುದ್ದು ಅದೇನ ಲೈವ್ ಮಾಡಾಗುದ್ದಿ ನಾವು ಡೀಪ್ ಮಾಡಿಬಿಟ್ರ ಅಣ್ಣ ಏನ್ ಮಾಡಮ್ ಗೊತ್ತ ಈಗ ಗಾಡಿ ಬರ್ತಲ್ಲ ಮಂದಿಗೆ ಗೊತ್ತಲ್ಲಿ ಯಾರು ಗಾಡಿಯಾಗ ಬರ್ಬೇಡ್ರಿ ಒಂದು अब हम जहाँ बैठे वो विरूपाक्ष टेम्पल का एक कोना है और कल सुबह का सनराइज हम वहाँ से देखेंगे वहाँ मातंगी बेट्टा बोलते इसे इसके ऊपर से फुल हम्पी का नज़ारा मस्त दिखता है ये देखेंगे हम कल सुबह में अब हम जहाँ पर है इसे अखंड राया बसवण्णा प्लेस बोल के बोलते हैं। अखंड राया बसवण्णा बोल को बोलते हैं। यहाँ बहुत बड़ा बसवण्णा की मूर्ति है, दिखाता हूँ तुमने।
अस्सलाम वालेकुम सभी जने को। हमें अब हम्पी में कहाँ है बोले तो मातंगा हिल्स कने है। मातंगा हिल्स बोल को इसे कई बोलते बोले तो यहाँ पर मातंगा बोल को एक ऋषि हत्ता। वो ऋषि यहाँ तपस करता था। तब उसकी एक छोटी कहानी है, बोलते सुनो। क्या हुआ बोले तो वहाँ किष्किंधा में जब वाली सुग्रीवा बोल को मैं बोला ना, वाली सुग्रीवा बोल करते हैं ना, उसमें वाली बोले तो बहुत पावरफुल उन्हें, वाली बहुत पावरफुल उन्हें क्या करता था बोले तो सब भी बड़े बड़े कौन ऐसा पावरफुल लोग रहते उनको सब भी जने बुला को मैं स्ट्रांग हूँ कि तू स्ट्रांग हूँ बोल को लड़ते थे। वो टाइम में ऐसा अपने की शक्ति ऐसा दिखा लेते थे लोग, मेरे कने इतनी शक्ति है इतनी पावर है बोल को दिखा लेते थे। वो टाइम में उन्हें रावण को हराया कितने किस बार, सब बड़े बड़े लोगों को हराया उन्हें वाली। वैसा एक टाइम वाली चुप बैठे खुद तो उसे वाली को एक राक्षस चैलेंज करता है, दुंदुभी बोल को जो राक्षस का नाम। उन्हें क्या बोलता बोले तो आबा वाली मेरे साथ झगड़े कर, तेरी शक्ति कितनी है देखेंगे बोलता उन्हें। जब वाली साहब को मूड नहीं रहता लड़ने का, उन्हें क्या बोलता, नक्को भी तू मेरे साथ झगड़े करे तो हार जाता, तुझे जान बख्शूँ जा बोलता कहते बोले तो न दुंदुभी सुनने वाले नम में राक्षस हाँ बोले तो क्या करा कहते, नहीं मैं तेरे साथ लड़ता हूँ ऐसा ऐसा बोल को चिराड़ने का वो ये फेंक खेलने का करा कहते। जब वाली क्या बोलते कहते कई को फेंक खेल रहा सब भी, मैं हूँ नहीं लड़ना नहीं तुझे, हाँ लड़ेंगे बोल को लड़ा कहते। 21 शॉट खलास, 21 शॉट में कहानी ख़त्म, दुकान बंद, चुपचाप हो गया वहाँ को दुंदुभी। मेरे साथ लड़ने आता क्या बोल को पकड़ को पाँव पकड़ गिर्री फिरा को फेंके तो किष्किंधा से मातंगा बेट्टा का पड़ा था कहते उन्हें दुंदुभी राक्षस। नीचे गिरे शाट को उसका खून उछल को सीधा मातंगा ऋषि सिर के ऊपर गिरा कहते। उन्हें उसके सामने पड़ा, मातंगा ऋषि के सामने राक्षस पड़ा, उसका खून उछल को मातंगा ऋषि के सिर के ऊपर पड़ा। तो जब मातंगा ऋषि की तपस्या भंग हो गई तो इसलिए मातंगा ऋषि क्या शापा दिया बोले तो वाली क्या तो ये पहाड़ के ऊपर आया समझो उन्हें मर जाना बोल को शापा दिया गया था। जब के ज़माने में ऐसा लड़ने करने का कौन तो भी ये तपस्या भंग करे तो शापा देख छोड़ते थे ना, ऐसा शापा देख छोड़ा करते। वाली क्या तो भी ये पहाड़ के ऊपर आए तो मर जाना बोल शापा दिया गया था। तब किसी भी नहीं डरे वाली आको ऐसा मौत को हंसते ऋषि कने रिक्वेस्ट करा करते, नक्को देव ऐसा शापा मिल जाए, ऐसा नक्को देव माफ़ करो बोल को पूछा करते ऋषि। देखो नॉलेज इज़ मोर इम्पॉर्टेंट देन पावर, ऐसा पूछा करते। पूछे तो जब उन्हें क्या भी नहीं सुना करते उसका, उन्हें क्या हाँ मरा नहीं, उन्हें वहाँ से मरा वो मालूम ना तुमने रामायण में राम को सुग्रीवा की हेल्प कर को मारते ना, वैसा मारा। उन्हें क्या हाँ नहीं मरा, ऐसा इन्फॉर्मेशन रहने तुम ना बोल को बोला है, कहानी छोटी तुमने भी मालूम होंगे बोलो है। 200+ सीढ़ियाँ हैं कहते इसके। मैं पूछा वहाँ बोले मेरे साथ कौन भी आ रहे तो नहीं है चढ़ने, इसलिए मैं अकेला चढ़ रहा हूँ। हाँ देखेंगे, अल्लाह बड़ा है। अभी दूसरे जगह जाने का है, बहुत जगह, तो चलो चढ़ेंगे चलो। जगह वैसी क्या डरावनी नहीं है, एक जने आराम से चढ़ सकते, देखेंगे आगे। भाइयों और बहनों, हम्पी में आपका स्वागत है।
ಅಯ್ಯ ಬಂದ್ ನೋಡಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ನಾನು ಏನಾರ ಬಿಚ್ಚಿ ಕೊಡ್ಬೇಕನ್ನಚ್ಚಿ ಕೈಯಾಗ ಲೈಸನ್ ಕಸ್ಕೊಂಡ್ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಏ ಇಲ್ಲ ತಿಂದೆ ನಾನು ತಂದು ತಿಂದೆ ಗೌಡ ಬಾಬಾ ಏಯ್ ಬಿಡು ಇಲ್ಲಿ ಎತ್ತ ಬರಂಗಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಎತ್ತ ಹೋಗಂಗಿಲ್ಲ ಬರಂಗಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಭೂಷಣ ಸ್ವಲ್ಪ ಕಸ ಅಂತ ನಿಂದು हम मातंगी बेटा को आए थे ಫುಲ್ ಪರ್ಮಿಷನ್ ಸಿಗ್ತಾ ಯಜಮಾನ್ ಕೊಡ್ತೀವಿ ಹೋಗಪ್ಪ ಅಲ್ಲ ನಿನ್ಗೆ ಏಟ್ ಬೇಕಾಟ್ ನೋಡ್ರಿ ಅಲ್ಲಿ ಖಾಲಿ అలాగే ಅವರೇ ಅವರು ಮಾಡ್ಲಿ Yeah.